तरुणीवरील अत्याचार की राजकीय खेळी, बीडमधील वादग्रस्त प्रकरण। नमस्कार, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। आज मी एक अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय घेऊन आलो आहे। बीडच्या राजकारणात सध्या अनेक वाद सुरू आहेत आणि त्यामध्ये एक जण ज्याचं नाव वारंवार ऐकायला मिळते ते म्हणजे सुरेश धस। त्यांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे ते चर्चेत आहेत। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवीन वळण आले आहे। एक मुलगी जिच्यावर अत्याचार करण्यात आले ती आज उपोषणावर बसली आहे आणि ती मुलगी यामध्ये सुरेश धस यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत आहे। चला तर पाहूया हे संपूर्ण प्रकरण काय आहे। सुरेश धस यांनी बीडमधील अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन घेतला आहे। विशेषतः संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी पोलीस प्रशासनावर एक प्रकारचा अंकुश ठेवण्यासाठी शह देण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना शांत करण्यासाठी सुरेश धस यांच्या राजकीय यंत्रणेद्वारे दबाव निर्माण केल्याचे आरोप होत आहेत। तरुणीवरील अत्याचार आणि दबाव। 25 नोव्हेंबर 2021 रोजी बीडच्या आष्टी तालुक्यातील एका तरुणीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे। आरोपी तुषार कोकणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। मात्र न्यायालयीन प्रक्रियेच्या सुरुवातीला तिच्या सह्या घेतल्या गेल्या आणि तिला दिशाभूल करण्यात आली। त्यामुळे तिला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला। त्याच वेळी आरोपीचे सहकारी आणि इतर लोक तिला धमकावत होते, राजकीय दबाव टाकत होते। या प्रकरणावरून असा प्रश्न उपस्थित होतो की पीडिता इतक्या काळापर्यंत शांत का होती? तिला न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर का ठेवण्यात आले? सध्या हे प्रकरण उचलून धरल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे। सुरेश धस आणि आरोपीचं नातं। पीडित मुलीने दावा केला आहे की आरोपीने सुरेश धस यांच्या नातेसंबंधी विश्वास जिंकला आणि त्यानंतर त्याने लग्नाचं वचन दिलं। लग्नाच्या वचनानंतर त्याने शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर हात वर केले। त्याच्या या कृत्याने मुलीला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागला। यामध्ये सुरेश धस यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप असल्याचे तिने सांगितले। त्याचप्रमाणे पीडित मुलीने बॅनरवर काही फोटो देखील दिले आहेत ज्यामध्ये आरोपी आणि सुरेश धस यांचा एकत्र असलेला फोटो आहे। या प्रकरणात आरोपी तुषार कोकणे आणि नितीन कोकणे यांची नावे स्पष्टपणे लिहिलेली आहेत। तिने पालकमंत्री, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। मुलीचा दावा आहे की आरोपींनी लग्नाचा शब्द पाळावा आणि न्यायव्यवस्थेने योग्य ती शिक्षा द्यावी। पोलीस प्रशासन आणि कायदेशीर प्रक्रिया। आता पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरू करावा लागेल। पीडित मुलीच्या पुराव्यांचा तपास करणे आणि आरोपींच्या राजकीय दबावाचा मागोवा घेणं महत्त्वाचं आहे। यासोबतच तिच्या उपोषणावर ठेवलेले बॅनर आणि त्यात लिहिलेल्या मजकुराची तपासणी करणे आवश्यक आहे। तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे। सुरेश धस यांचे भविष्य आणि राजकीय दबाव। या प्रकरणामुळे सुरेश धस यांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होऊ शकतो। त्यांच्या विरोधकांनी याच प्रकरणाच्या माध्यमातून त्यांना अडचणीत आणण्याची तयारी केली आहे। सध्या त्यांची ताकद कमी होण्याची चर्चा आहे। असं सांगण्यात येत आहे की हे सर्व प्रकरण सुरेश धस यांना घेरण्यासाठी उचललं जात आहे। त्यांच्या समर्थकांनुसार या प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा नुकसानीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याचा धोका आहे। हे प्रकरण केवळ एका अत्याचार प्रकरणापुरते मर्यादित नाही, तर यात बीड जिल्ह्यातील राजकीय खेळी, दबाव आणि प्रशासनातील त्रुटी अधोरेखित होतात। सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी हल्ला चढवला आहे की त्यांच्या समर्थकांनी खरोखरच चुकीचे कृत्य केले आहे। हे तपासाअंती स्पष्ट होईल। तर मित्रांनो, आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश धस यांच्या भविष्यावर याचा काय परिणाम होईल? त्यांच्या विरुद्ध उठलेले आरोप आणि प्रत्यारोप किती सत्य आहेत? आपल्याला काय वाटतं याबाबत तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल बिंदास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।